गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। श्रीपाद नाईक यांच्या पत्नीवरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्याआधी त्यांचं पार्थिव रायबंदर इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर आडपा इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव आणण्यात आलं। कुटुंबियांसह चाहते आणि अनेक दिग्गजांनी विजयाताईंचं अंत्यदर्शन घेतलंय। तसंच गोवन वार्ता लाईव्हचे प्रतिनिधी श्याम सूर्या नाईक यांनी विजयाताईंच्या निधनाबाबत काही महत्त्वाच्या प्रतिक्रियाही घेतल्यात। तर आमच्या प्रतिनिधी विदिता प्रभू यांनी आडपा इथून आढावा घेतलाय, पाहूयात।
मासे begin करा प्लीज मासे begin करा प्लीज चल 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 begin मासे यो 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 सोड 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 फास्ट सोड चला चला सोड गडबड चल झाले सोड 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 begin सोड 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 चल या या हे करून देऊ नका चल चल मासे begin 10 मिनिटांनी कर चल 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 इले अबो 10 मिनिटांनी मस्त गळे राहा सर 11 तारीखला एक मोठी दुर्घटना घडली. त्याच्यामध्ये केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक याची पत्नीचं निधन झालं. आपण स्वयंसेवक संघ कार्यकर्ता या असल्याने श्रीपाद भाऊ आणखी त्यांचा कौटुंबिक संबंध होता. आपली विजयाताईबद्दल प्रतिक्रिया देऊ शकते. सभागती विजया वहिनी यांच्या निधनाची बातमी एवढी धक्कादायक होती की ती आम्ही सगळेच हतबल झालो.
कारण श्रीपाद आणि विजयावहिनी यांचे आणि आमचे यांचे असे घरोब्याचे आणि कौटुंबिक संबंध, संघाचे काम करत असताना तेव्हापासूनचे आमचे संबंध, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करायला लागलो तेव्हाचेही आमचे संबंध, पण हे सगळे संबंध अधिकाधिक दृढ होत गेलेले होते. याचं मुख्य कारण वहिनींचा स्वभाव. श्रीपाद किंवा आम्ही बाकी सगळे कार्यकर्ते बाहेर काम करत होतो, पण श्रीपादच्या घरी गेल्यानंतर उठबस जी करण्याची, तिथे जी व्यवस्था करण्याची जी काही पद्धती होती, त्या सगळ्या पद्धतींना विजयावहिनी ह्या कारणीभूत. गेल्याबरोबर चहा बरोबर खायला काहीतरी, नंतर कधीतरी जेवण झालं की नाही याची चौकशी, जेवण झालं नसेल तर आग्रहाने जेवायला बसवणं, हे सगळं विजयावहिनींनी एवढ्या आत्मीयतेने केलं आणि यामुळे संघाचं आणि भारतीय जनता पार्टीचं काम वाढत गेलं. संघाच्या आणि भाजपच्या कामाच्या वाढीत वहिनींचा वाटा खूप मोठा आहे आणि म्हणून ही आम्हाला कल्पनाही करवत नाही की वहिनी इथे नाहीत म्हणून. आज वहिनींचं खरं म्हणजे इथे अस्तित्व नाही ही कल्पना करणं खूप कठीण झालेलं आहे. कारण त्याने अनेकांशी असे व्यवस्थित चांगले संबंध, घरोब्याचे संबंध जोडलेले आहेत. हे संबंध असे कायम राहावेत असं आम्हाला वाटतं, पण या संबंधाचा मुख्य दुवा ही वहिनी या होत्या आणि म्हणूनच आम्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्यांनी असं श्रीपाद बरोबर राहून ते दिल्लीत असताना असो किंवा इथे गोव्यात असताना असू दे, पण तिथे आम्ही दिल्लीत गेल्यानंतर त्याच पद्धतीची आमची उठबस, त्याच पद्धतीने आमची देखभाल, हे वहिनींचं विशेष होतं. म्हणजे त्यांच्या कुटुंबात काही बरे वाईट प्रसंग आले नसतील असं नाही, पण या सगळ्यांवर मात करून सुद्धा आलेला जो माणूस आहे त्या सगळ्यांना व्यवस्थित त्याचं आदरातिथ्य करणं हे वहिनीने हा जन्म केलेला आहे असं वाटतं. आणि म्हणून श्रीपाद सारख्या एखाद्या कार्यकर्त्याबरोबर व्रतस्थ राहून त्यांनी हे काम जे केलेलं आहे त्याच्याबद्दल बोलणंही कठीण आहे. आम्ही बोलूच शकत नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून त्यांना आम्ही आज केवळ त्यांच्या आठवणी आणि त्यांचा तो मृदू हसतमुख स्वभाव आठवणं याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. म्हणून वहिनींना केवळ आम्ही श्रद्धांजली देतो, एवढंच आमच्या हातात आहे. विजया वहिनीची आठवण सांगतलो जाल्यार संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातली एक ओवी म्हाका आठवण जाता. दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांचील तो ते लाहो, प्राणी जात. संपूर्ण आयुष्यभर वहिनी होच मंत्र जपली. दुसऱ्याच्या जीवनातले दुःख वचचे, तांकां आनंद मेळच्यो, तेंच्यो सगळ्यो मनोकामना पूर्ण जावच्यो अशीच तिची कायम प्रार्थना असली आणि इच्छा असली. त्यांच्या वचण्यान आमचे सगळ्यांचे आणि समाजाचे मोठे अपरिमीत नुकसान जाल्लें आसा. ह्या दुःखांतसून भायर सरपा खातीर हांव म्हजो मित्र श्रीपाद भाऊ हाका, तांचे पुत्र सिद्धेश, योगेश, साईश, तशेंच तांचो भाव संतोष आणि अन्य भाव, तांचे अन्य कुटुंबीय नातेवाईक, ह्या सगळ्यांक दुःख पेलपा खातीर देवान भगवंतान ताकद दिवची आणि वहिनीच्या आत्म्याक चीर शांती मेळची हीच भगवंता कडेन प्रार्थना. संदीप रामचंद्र टेंगसे, आमचे गोव्याचे लाडके सुपुत्र आणि केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या धर्मपत्नी विजयाताई या कर्नाटकामध्ये झालेल्या अपघातामध्ये मृत झाल्या. अत्यंत वाईट अशी घटना घडली. विजयाताई ह्या मूळच्या कुंडईच्या संतोष नाईक यांच्या भगिनी, त्या एक कन्या ते आर्यगृहिणी, हा त्यांचा प्रवास अत्यंत थक्क करून सोडणारा आहे. सर्वांच्या प्रती असणारी त्यांची कळकळ, प्रेम, वात्सल्य हे त्यांचे विशेष गुण. त्यांच्या या गुणामुळेच आम्ही त्यांच्या घरचे झालो. कोणीही त्यांच्या घरी गेला की त्यांची ते श्रीपाद भाऊ असू देत नसू देत त्यांची अगदी आपुलकीनं त्या विचारपूस करायच्या. काही अडचण आहे तर वैयक्तिक समजून घेऊन
आमचा संदेश जो आहे तो मनातला संदेश भाऊंच्यापर्यंत पोचवायचा. आज ते आमच्यात नाही आहेत. परमेश्वराजवळ मागतो की त्यांना त्यांच्या कुटुंबियांना, श्रीपाद भाऊ आणि त्यांचे सगळे चिरंजीव आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख पचवण्याची ताकद त्यांना अवश्य द्यावी. संघ परिवाराचं एक वैशिष्ट्य आहे. संघ परिवारात जे एकामेकांच्या जवळ आले ते एकामेकांचेच झाले. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे आपल्या रक्ताच्या पलीकडलं नातं, अत्यंत जपण्यासारखं नातं ते श्रीपाद भाऊंच्या घरी जपलं गेलं आणि विशेषतः विजयाताईंनी ते जपलं आणि ते जोपासलं आणि ते वाढवलं. आज ते आमच्यात नाही आहेत. त्याचं अतीव दुःख होत आहे. पुन्हा एकदा भगवंताजवळ प्रार्थना करतो की त्यांना सद्गती लाभो आणि हे दुःख पचवण्याची ताकद त्या सर्व कुटुंबियांना मिळो. धन्यवाद. आयुष मंत्रालयाचे मंत्री, केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक यांच्या गाडीला झालेल्या अपघातात सौभाग्यवती विजयाताई, ज्यांना आम्ही सगळे विजया वहिनी म्हणून ओळखत असू, त्यांचं दुःखद निधन झालं. ही वार्ता कळल्यानंतर गोव्यातील सगळेच जण जे अत्यंत घनिष्ठ संबंध या कुटुंबाशी ठेवून आहेत, या सर्वांनाच अतीव दुःख झालं. माझा आणि श्रीपाद भाऊंचा आणि वहिनींचा संबंध हा ते आमच्या परिवारातील एक घटक आहेत अशा पद्धतीचा आहे. तो होता आणि तो अभेद्य राहील. परंतु विजया वहिनी गेल्या यामुळे फार मोठी पोकळी आमच्या एकूण भावनिक विश्वात निर्माण झालेली आहे. वहिनी श्रीपाद भाऊंच्या प्रत्येक कामात, प्रत्येक निर्णयात सहभागी व्हायच्या, त्यांना सहकार्य द्यायच्या. अनेक कार्यकर्ते घरी यायचे, त्या सगळ्यांची विचारपूस करायच्या, त्यांचं आदरातिथ्य करायच्या आणि कितीही जरी दमल्या तरी देखील कार्यकर्त्यांच्या विचारपुशी, कार्यकर्त्यांची दखल घेणे हे वहिनींनी कधीही सोडलं नाही. पूर्वाश्रमीच्या महानंदू गणसू नाईक हे परमभक्त ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांचे. तर त्यांच्या या कन्या, घरात वारसा मिळालेलाच होता, परंतु श्रीपाद भाऊंच्या घरी आल्यानंतर त्या नवीन संसाराशी एकरूप होऊन गेल्या आणि तिथे पडणारी प्रत्येक जबाबदारी श्रीपाद भाऊंच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली. अनेक माणसं जोडली आणि अनेक लोकांच्या समस्या यांचं त्यांनी निराकरण देखील केलं. त्या गेल्यामुळे अपरिमित हानी आमच्या वैचारिक परिवाराला, संघ परिवाराला झालेली आहे असं मला वाटतं. ते आहेच, पण त्याबरोबर व्यक्तिशः माझ्या परिवाराला, वेलिंगकर कुटुंबियांना ही मोठी दुःखद आणि हानिकारक अशा प्रकारची गोष्ट आहे असं वाटतं. कोण असा न्ही वचपाक? कोण असा?
एक्सटेंशन बोर्ड घ्या मस्त एक्सटेंशन घ्या गाडी तुला काढून दे घेता तो बाबू दुसरे वॅन गाडी घाली ना दुसरी गाडी जयेश व्हॅन येली ती मग अडूंगला म्हणता गाडी बाहेर काढून कैलास ओके सिद्धेश्वर एकदा येतलं मरे हांगातलं मरे हय हाडूंक
अरे यार पूरा चल टाइम करना नहीं चल चल पूरा मैं यार ये गरम दला चल चल बोले या मशे 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 रहो मशे 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 सीधे से तरह हो नहीं बात नहीं गरम जाए समीर समीर माशा आड़ मार अरे भीतर गेला कारण माशा 2 मिनिटं राहा रे मधुरावशी तुम्ही साईड या सूरज बेटा सिद्धेश मसा मसा यार ठीक आहे अरे बाबा जयेश भीतर चलो हेमंत गेला रे पुढे व्हिडिओ करून दो अशी अशी दळा
पुढे योगेश चल 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 चला चला काढा चला उगल उगल चल उगल पहिली मरे सकयला प्लॅटफॉर्म काढूंक जावो आनी तो पयली घालूंक जाय दुसऱ्याला हाडपाक गेला बॉडी
भितर बसतलो ना न्हू आम्ही अशें डॉक्टर कोण आसा डॉक्टर